After the ABO system of blood group, the second system of blood group is the RH system, and that factor is known as RH factor. This RH factor is most important in the compatibility of the blood transfusion. While blood transfusion, we think about the RH factor. It is most important. On the basis of this RH factor, the blood groups are again classified into positive and negative. So, while studying the blood group, we have to think about the RH system or the RH factor. After the ABO system of blood group, Landsteiner and Weiner, these two persons, they discover the RH factor on the plasma membrane of RBC in the rhesus monkey. This factor is firstly discovered in rhesus monkey. Rhesus monkey So this factor is known as an RH factor. This RH factor is also known as D antigen. यालाच D antigen सुद्धा म्हणलं जातं. कारण की ब्लडचं ट्रान्सफ्युजन करत असताना एका पर्सन कडून दुसऱ्या पर्सनला ब्लड देत असताना आपण पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे आहे तर त्याचा विचार करतो. आणि पॉझिटिव्ह निगेटिव्हचा जर आपण विचार केला तर ए पॉझिटिव्ह ए निगेटिव्ह, बी पॉझिटिव्ह बी निगेटिव्ह, ए बी पॉझिटिव्ह ए बी निगेटिव्ह, ओ पॉझिटिव्ह ओ निगेटिव्ह असं जनरली आपण म्हणतो. हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय आहे? पॉझिटिव्ह निगेटिव्ह इज डिसाइडेड ऑन द बेसिस ऑफ दिस RH फॅक्टर. हा जो RH फॅक्टर आहे या RH फॅक्टरच्या बेसिसवरच आपला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ब्लड ग्रुप जो आहे तर तो ब्लड ग्रुप हा डिसाइड केला जातो. इफ ऑन द सरफेस ऑफ RBC there is a presence of this RH factor, that means D antigen along with A, B or AB antigens, then that blood group is called as a positive blood group because there is a presence of D antigen. आहे म्हणजे positive. And if on the surface of RBC the RH factor or D antigen is absent, then it is considered as negative. त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण निगेटिव्ह म्हणतो. इट इज व्हेरी सिंपल थिंग. लँडस्टेनर आणि वेनर यांनी 1900च्या नंतर म्हणजे 1903 ला RH फॅक्टर जे आहे तर ते RH फॅक्टर त्यांनी शोधलं होतं. कोणामध्ये शोधलं? रेसस मंकी मध्ये शोधलं. रेसस मंकीच्या RBCचा अभ्यास करत असताना त्यांना ह्या RBCच्या सरफेसवर अजून एक फॅक्टर सापडला आणि तो फॅक्टर म्हणजे कोण होता? तो होता तुमचा D antigen. सो दिस इज एन D antigen which is present on the surface of this RBC. If this D antigen or RH factor is present, then it will be positive. हे काय असणार आहे? पॉझिटिव्ह म्हणजे तो आहे. And if on the surface of RBC this RH factor is not present, that means the negative. त्याला आपण काय म्हणूयात? त्याला आपण निगेटिव्ह म्हणूयात. आपण भारताचा जर विचार केला तर इन इंडिया 93% persons are positive. आपल्याकडे 93% लोकांमध्ये RH फॅक्टर जो आहे तर तो RH फॅक्टर हा प्रेझेंट असतो. जनरली निगेटिव्ह ब्लड ग्रुप्स आर व्हेरी रेअर. ते आपल्याला जनरली सापडत नाहीत निगेटिव्ह. त्यातल्या त्या ज्या पर्सनचा ब्लड ग्रुप O निगेटिव्ह आहे त्याला तर खूप जास्त महत्व असतं. कारण की त्याचं ब्लड कोणालाही चालतं. तुम्ही त्याला कोणालाही ट्रान्सफ्यूज करू शकता इझिली. म्हणजे आपल्याकडे निगेटिव्ह लोकांची संख्या फार कमी आहे. 93% persons are positive. In America, only 8.5% people are positive. अमेरिकेचा जर आपण विचार केला अमेरिकन पॉप्युलेशनचा तर फक्त 8.5% लोकांमध्ये RH फॅक्टर जे आहे तर ते प्रेझेंट आहे. बाकीच्या लोकांकडे ते अब्सेंट आहे. म्हणजे आपल्या जेवढ्या लोकांकडे RH फॅक्टर प्रेझेंट आहे तेवढ्याच अमेरिकन लोकांमध्ये ते अब्सेंट आहे. म्हणजे जेनोमिकली जर आपण विचार केला तर आपल्याकडे RH फॅक्टर जो आहे तर तो RH फॅक्टर हा प्रेझेंट आहे. ज्याच्याकडे RH फॅक्टर प्रेझेंट दॅट इज पॉझिटिव्ह, ज्याच्याकडे नाहीये तो निगेटिव्ह.
याच्यावरूनच ब्लड ग्रुप आपण ठरवले, ए पॉझिटिव्ह आणि ए निगेटिव्ह. जर मी म्हणलं की ए पॉझिटिव्ह पर्सन आहे आणि ए निगेटिव्ह पर्सन आहे, तर त्या पर्सनच्या आरबीसीचा जर आपण अभ्यास केला तर त्या पर्सनच्या आरबीसीवर ज्याचा ब्लड ग्रुप ए आहे, ए अँटीजन सोबत हा डी अँटीजन सुद्धा प्रेझेंट असणार आहे. Here is the presence of A antigen as well as D antigen. So the blood group of that person is A positive. आता A negative पर्सन मी कोणाला म्हणेन की ज्या पर्सनच्या आरबीसी वर फक्त अँटीजन A प्रेझेंट आहे बट द D अँटीजन इज अब्सेंट. D अँटीजन मात्र त्याच्याकडे प्रेझेंट नाहीये म्हणजे निगेटिव्ह. सो दॅट पर्सन बिकम्स A निगेटिव्ह. B च्या बाबतीतही आपण असंच म्हणू शकतो कि B antigen along with D antigen, then the person is B positive. B antigen without D antigen, then that person is B negative. AB antigen along with D antigen, AB positive. AB antigen without D antigen, AB negative. No any antigen, only D antigen. बाकी कुठलाच एकही अँटीजन प्रेझेंट नाहीये, फक्त D antigen आहे, then that person becomes O positive. आणि कुठलाच अँटीजन प्रेझेंट नाहीये, आरबीसी सरफेस इज क्लिअर विदाउट एनी अँटीजन, देन दॅट पर्सन इज ओ निगेटिव्ह. त्या पर्सनला आपण ओ निगेटिव्ह म्हणतो. ब्लडचं डोनेशन करत असताना, एखाद्या पर्सनला ब्लड ट्रान्सफ्यूज करत असताना पॉझिटिव्ह पर्सनचं ब्लड पॉझिटिव्हलाच द्यावं लागतं. पॉझिटिव्ह पर्सनचं ब्लड निगेटिव्ह पर्सनला देता येत नाही, निगेटिव्ह पर्सनचं ब्लड पॉझिटिव्ह पर्सनला देता येतं. परंतु पॉझिटिव्ह पर्सन जो आहे त्याचं ब्लड निगेटिव्ह पर्सनला देता येईल का? देता येणार नाही. कारण की पॉझिटिव्ह पर्सनचं जे ब्लड आहे त्याच्याकडे तो डी अँटीजन प्रेझेंट आहे आणि निगेटिव्ह पर्सन जो आहे तर त्याच्याकडे तो डी अँटीजन प्रेझेंट नाहीये. इट क्रिएट इनकॉम्पेबिलिटी, म्हणजे मिसमॅचिंग ज्याला आपण म्हणतो ना, ती मिसमॅचिंग जी आहे तर त्या मिसमॅचिंगचा चान्स या ठिकाणी वाढतो. जनरली आपण म्हणतो की ए ब्लड ग्रुप असणाऱ्या पर्सनचं ब्लड ए पर्सनला इझिली आपल्याला देता येतं जशाला तसं, परंतु तसं नाहीये. ए पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचा सुद्धा विचार करावा लागतो. निगेटिव्हचं ब्लड तुम्ही कोणालाही देऊ शकता हो. ज्या पर्सनचं ब्लड ए निगेटिव्ह आहे त्या पर्सनचं ब्लड तुम्ही देऊ शकता ए पॉझिटिव्ह पर्सनला, परंतु ज्या पर्सनचं ब्लड ए पॉझिटिव्ह असेल ते ए निगेटिव्हला देऊ शकत नाही. ओके, म्हणून हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे इनकॉम्पेबिलिटी जी आहे म्हणजे मिसमॅचिंग जी आहे तर ते मिसमॅचिंग तयार करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतो. बर, हे जे आरएच फॅक्टर आहे ना, ह्या आरएच फॅक्टरचा आपल्या आयुष्यामध्ये खूप इम्पॉर्टंट रोल आहे. ड्युरिंग द प्रोसेस ऑफ आवर बर्थ, ज्या वेळेला आईच्या गर्भाशयामध्ये त्या एम्ब्रिओची डेव्हलपमेंट होत असते, ड्युरिंग द एम्ब्रिओनिक डेव्हलपमेंट द ब्लड ऑफ मदर अँड दॅट ब्लड ऑफ दॅट फिटस नेव्हर मिक्स विथ इच अदर. ते कधीच एकूण एकासोबत मिक्स होत नाहीत. तरी सुद्धा या ब्लड ग्रुपचा खूप महत्वाचा रोल जो आहे, या आरएच फॅक्टरचा खूप महत्वाचा जो रोल आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. सपोज दॅट मदर इज निगेटिव्ह अँड फादर इज पॉझिटिव्ह, हा जर आपण विचार केला तर काय होईल, काय चान्सेस असू शकतात, हे आरएच फॅक्टर आपल्या जीवनावर कशा पद्धतीने परिणाम करू शकतं. इफ देर इज अ प्रेझेन्स ऑफ अ वुमन हू इज प्रेग्नेंट, and in her uterus there is a presence of an embryo, and this embryo, this fetus is positive. हा जो फिटस आहे या ठिकाणी, तर हा फिटस कसा आहे, दिस फिटस इज पॉझिटिव्ह अँड मदर इज निगेटिव्ह. मदरचा जो ब्लड ग्रुप आहे हा मदरचा ब्लड ग्रुप कसा आहे, निगेटिव्ह आहे, आणि फादर कसा होता, फादर पॉझिटिव्ह होता. That means there is a great chance to become this embryo positive. हा जो एम्ब्रिओ आहे हा एम्ब्रिओ काय होणार आहे, हा पॉझिटिव्ह होणार आहे. बघा, आपल्यामध्ये आणि आपल्या आईमध्ये एम्ब्रिओनिक कंडिशन मध्ये एक कनेक्शन असतं अँड दॅट कनेक्शन इज नोन ॲज अ प्लासेंटा. त्याला काय म्हणलं जातं, हिअर इज अ प्रेझेन्स ऑफ दॅट प्लासेंटा. हा प्लासेंटा या ठिकाणी प्रेझेंट असेल अँड दिस वन इज नोन ॲज अन अम्बिलिकल कॉर्ड. याला नाळ आपण म्हणतो ना, तर ती अम्बिलिकल कॉर्ड ही आहे. दिस वन इज अन प्लासेंटा. प्लासेंटा इज कॉन्ट्रीब्युटेड बाय मदर अँड फिटस. तो दोघांनी मिळून तयार केलेला असतो. अँड इन प्लासेंटा द ब्लड व्हेसल्स आर इंटरओव्हन, म्हणजे त्या एकूण एकामध्ये गुंतलेले असतात, पण त्या एकूण एकाला डायरेक्टली जोडल्या गेलेले नसतात. म्हणजे मदर कडून ब्लड डायरेक्टली फिटस मध्ये जात नाही आणि फिटसचं ब्लड मदरच्या बॉडीमध्ये कधीच एंट्री करत नाही. म्हणून या दोघांचे ब्लड ग्रुप जे आहेत तर ते वेगवेगळे असू शकतात. ओके, मदरचा ब्लड ग्रुप वेगळा असू शकतो, हा जो फिटस आहे या फिटसचा ब्लड ग्रुप वेगळा असू शकतो, बिकॉज ब्लड ग्रुप्स आर ऑलवेज डिपेंड अपॉन जीन्स.
ते जीन्सवर डिपेंड आहे. कुठल्या प्रकारचे दोन जीन्स एकत्र आलेले आहेत त्याच्यानुसार ह्यांचा ब्लड ग्रुप जो आहे या एम्ब्रिओचा तर तो डिसाईड केला जाणार आहे. परंतु ह्या दोघांचं ब्लड कधीच एकूण एकासोबत मिक्स होत नाही. म्हणजे आपल्याला एखाद्या वेळेस असं वाटेल की मदर निगेटिव्ह असली तरी काय फरक पडतो, फिटसमध्ये तर तिचं ब्लड येणारच नाहीये आणि ब्लड मिक्स होण्याचे तर चान्सेसच नाहीत या ठिकाणी. परंतु पुढचा एक धोका असतो या ठिकाणी. इफ द मदर इज निगेटिव्ह ड्युरिंग द फर्स्ट प्रेग्नन्सी ऑफ दॅट मदर, ज्यावेळेस त्या मदरची पहिली प्रेग्नन्सी असेल, वेन द चाइल्ड इज डिलिव्हर्ड, प्रोसेस ऑफ पार्च्युरेशन, चाइल्ड डिलिव्हरीची जी प्रोसेस आहे तर त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, पार्च्युरेशन म्हणतो. ज्या वेळेला हा जो एम्ब्रिओ आहे ह्या एम्ब्रिओची बर्थ होणार आहे, सॉरी फिटसची बर्थ होणार आहे, त्या प्रोसेसला आपण पार्च्युरेशन म्हणतो. ऍट दॅट टाइम दिस प्लासेंटा गेट रप्चर्ड. हा प्लासेंटा जो आहे तो प्लासेंटा ओढला जातो, तो पुल केला जातो आणि तो पुल केल्यामुळे इथे असणाऱ्या ब्लड व्हेसल जे आहेत तर त्या ब्लड व्हेसल काय होतात, त्या ब्लड व्हेसल रप्चर होतात. And if the blood vessels get ruptured, then the fetal blood enters in the blood of mother. या फिटसचं जे ब्लड आहे, या फिटसचं ब्लड हे मदरच्या बॉडीमध्ये एंट्री करू शकतं. And we know that the fetal blood is positive. फिटसचं ब्लड कसं आहे, फिटसचं ब्लड पॉझिटिव्ह आहे. एरवी 9 महिने 9 दिवसाच्या त्या पूर्ण कालावधीमध्ये मदरचं आणि फिटसचं ब्लड कधीच एकूण एकासोबत मिक्स होणार नाहीये. परंतु ज्यावेळेस ती आई या बाळाला जन्म देणार आहे त्यावेळेस हा जो प्लासेंटा आहे हा प्लासेंटा पुल केला जातो, हा ओढला जातो. इथे प्रेझेंट असणाऱ्या ज्या ब्लड व्हेसल्स आहेत त्या ब्लड व्हेसल्स रप्चर होतात, त्या तुटतात. आणि ब्लड व्हेसल जर तुटल्या तर ह्या फिटसचं ब्लड जे आहे तर ते मदरच्या बॉडीमध्ये आलं. मदर कशी आहे, मदर इज निगेटिव्ह. मदर निगेटिव्ह, मदरचा ब्लड ग्रुप हा निगेटिव्ह आहे. फिटसचा ब्लड ग्रुप कसा आहे, फिटसचा ब्लड ग्रुप हा पॉझिटिव्ह आहे. दॅट मीन्स द RH फॅक्टर्स एंटर्स इन द ब्लड ऑफ मदर. हे जे RH फॅक्टर आहे हे RH फॅक्टर हे मदरच्या ब्लड मध्ये एंट्री करतं. कारण की फिटसच्या काही आरबीसी, फिटसच्या काही ज्या आरबीसी आहेत ह्या आरबीसी वर डी अँटीजन जो आहे तर हा डी अँटीजन प्रेझेंट आहे. These RBC enters in the blood of mother. That means in the blood of mother, the D antigen enters, RH factor enters. When this RH factor entered in the blood of mother, then by the immunity system of mother, there is a development of antibody against this RH factor because this is antigen. हा काय, हा अँटीजन आहे आणि या अँटीजनच्या अगेन्स्ट मदरच्या बॉडीमध्ये अँटीबॉडी जे आहे तर त्या अँटीबॉडीचं फॉर्मेशन जे आहे तर ते फॉर्मेशन सुरू होतं. आणि ह्या अँटीबॉडी हा अँटीजन डी जो आहे तर त्या अँटीजन डी ला काय करतात, किल करून टाकतात. पहिल्या बेबीला काहीच प्रॉब्लेम झाला नाही कारण की तो डिलिव्हर झाल्याच्या नंतर मदरच्या बॉडीमध्ये ह्या सगळ्या घटना घडल्यात. कधी, आफ्टर द फर्स्ट पार्च्युरेशन, आफ्टर द फर्स्ट डिलिव्हरी. ही बेबी हा फिटस बाहेर आल्याच्या नंतर हे अँटी RH अँटीबॉडी जी आहे तर ह्या अँटीबॉडीजचं या ठिकाणी फॉर्मेशन झालं. कुठे, मदरच्या ब्लड मध्ये. म्हणजे या फिटसला काही प्रॉब्लेम आहे का आता, नाही. इन्फंट इज हेल्दी, त्याला काहीच प्रॉब्लेम नाहीये. मग आता आपल्याला परत प्रश्न पडेल की मग या RH फॅक्टरचं एवढं काय महत्व आहे. द इम्पॉर्टन्स इज इन सेकंड डिलिव्हरी. आता इम्पॉर्टन्स कुठे असणार आहे, सेकंड डिलिव्हरी मध्ये. समजा सेकंड टाइम जर ही मदर परत एकदा प्रेग्नेंट झाली आणि अनफॉर्च्युनेटली तो जो एम्ब्रिओ तयार झाला, दॅट एम्ब्रिओ इज अगेन पॉझिटिव्ह, मदर इज निगेटिव्ह. आई कशी आहे, आई निगेटिव्ह आहे आणि इथे तयार झालेला हा जो एम्ब्रिओ आहे हा एम्ब्रिओ कसा आहे, पॉझिटिव्ह आहे. आता मदर मध्ये खास बदल होऊन बसलेला आहे. आधीच मदरच्या ब्लड मध्ये अँटी RH अँटीबॉडीज ज्या आहेत ह्या अँटीबॉडीज तयार होऊन बसल्या. याला आपण म्हणूयात RH अँटीबॉडीज. ह्या RH अँटीबॉडीज ज्या आहेत तर ह्या RH अँटीबॉडीज या ठिकाणी तयार होऊन बसल्यात. आणि ह्या ज्या अँटीबॉडी आहेत, दीज अँटीबॉडी ड्युरिंग द सेकंड प्रेग्नन्सी कॅन मूव्ह इनसाइड द फिटल ब्लड थ्रू द प्लासेंटा. ह्या प्लासेंटा मधून कुठे येणार आहेत, ह्या फिटसच्या ब्लड मध्ये येणार आहेत. आता फिटस कसा आहे, फिटस आहे पॉझिटिव्ह. फिटसच्या आरबीसी वर डी अँटीजन प्रेझेंट आहे. मदरकडे ह्या अँटीबॉडीज आहेत म्हणजे अँटीजन आणि अँटीबॉडीची काय होईल, रिएक्शन होईल. अँड इफ द अँटीजन अँटीबॉडी रिएक्शन इज टेक्स प्लेस, देन द आरबीसीज ऑफ दॅट फिटस विल बस्ट. त्या काय व्हायला लागेल, त्यांचं हिमोलायसिस जे आहे तर ते हिमोलायसिस व्हायला लागेल. इट इज नोन ॲज हिमोलायटिक डिसीजेस ऑफ न्यूबॉर्न.
याला काय म्हणलं जातं, ह्या टर्मिनॉलॉजी आपण म्हणतो HDN, हिमोलायटिक डिसीज ऑफ न्यूबॉर्न. नवीन जन्मणाऱ्याचं हिमोलायसिस जास्त व्हायला लागलंय. आणि हिमोलायसिस होतोय कशामुळे? हिमोलायसिस इज टेक्स प्लेस ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ दिस RH अँटीबॉडीज इन द ब्लड ऑफ मदर. त्या आईकडे आधीच तयार होऊन बसलेल्या आहेत. आणि सेकंड प्रेग्नन्सी आहे मदर मध्ये. सेकंड प्रेग्नन्सी मध्ये एम्ब्रिओ जो आहे तो कसा आहे, तो पॉझिटिव्ह आहे. आणि हा जर एम्ब्रिओ पॉझिटिव्ह असेल तर मदरच्या ब्लड मधून येणाऱ्या ह्या ज्या RH अँटीबॉडीज आहेत, ह्या RH अँटीबॉडी फिटसच्या ब्लड मध्ये येतील. फिटसच्या ब्लड मध्ये प्रेझेंट आहेत आरबीसी. आरबीसी वर आहे डी अँटीजन, डी अँटीबॉडी, डी अँटीजन, लॉक अँड की हायपोथेसिस. त्याच्यानुसार या दोघांमध्ये अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स तयार होईल. अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स जर तयार झाला तर ह्या ज्या आरबीसीज आहेत यांचं काय केलं जाईल, लायसिस केलं जाईल. सो द डिसीज इज कॉल्ड ॲज HDN, दॅट इज हिमोलायटिक डिसीज ऑफ न्यूबॉर्न. आपण त्याला हिमोलायटिक डिसीज ऑफ न्यूबॉर्न असं म्हणतो. This hemolytic disease of newborn is also called as erythroblastosis fetalis. याला दुसरं एक नाव आहे इरेथ्रोब्लास्टोसिस. इरेथ्रोब्लास्टोसिस फिटॅलिस. याला इरेथ्रोब्लास्टोसिस फिटॅलिस सुद्धा म्हणलं जातं. दॅट मीन्स दिस इज अन RH फॅक्टर इनकॉम्पेबिलिटी, मिसमॅचिंग ऑफ द RH फॅक्टर. ही काय, ही RH फॅक्टरची इनकॉम्पेबिलिटी किंवा याला आपण RH फॅक्टरची मिसमॅचिंग असं म्हणतो. जर का ही मदर पॉझिटिव्ह असती, आधीच मदर जर पॉझिटिव्ह असती आणि पॉझिटिव्ह मदरच्या युटेरस मध्ये इन हर ओंब, ओंब म्हणजे काय, गर्भाशय, युटेरस म्हणजे काय, गर्भाशय, तर तिच्या युटेरस मध्ये इफ मदर इज पॉझिटिव्ह अँड इन हर युटेरस देर इज प्रेझेन्स ऑफ निगेटिव्ह एम्ब्रिओ, जर ही कंडिशन असती तर काही प्रॉब्लेम झाला असता? काहीच प्रॉब्लेम झाला नसता. कारण की मदर पॉझिटिव्ह ऍक्च्युअली, तिच्याकडे डी अँटीजन आधीच प्रेझेंट आहे. एम्ब्रिओ जो आहे तर हा मात्र कसा होता, हा निगेटिव्ह होता. ड्युरिंग द प्रोसेस ऑफ पार्च्युरेशन ह्या एम्ब्रिओचं कितीही ब्लड मदरच्या बॉडीमध्ये जाऊ द्या, परंतु त्याच्याकडे डी अँटीजन आहे का, नाहीये. दॅट इज निगेटिव्ह, तो निगेटिव्ह आहे. म्हणून मदर मध्ये ह्या RH अँटीबॉडी ज्या आहेत तर या RH अँटीबॉडीजचं फॉर्मेशन होईल का, होणार नाहीये. सेकंड डिलिव्हरीला तिला काही प्रॉब्लेम असेल का, काहीच नसणार आहे. मग सेकंड डिलिव्हरीला प्रॉब्लेम कोणाला येतो, जी मदर निगेटिव्ह आहे. असं जर म्हणलं तर ज्या मुलींचा ब्लड ग्रुप निगेटिव्ह आहे त्यांच्याशी तर कोणी लग्नच करणार नाही. बिग प्रॉब्लेम. परंतु मेडिकल सायन्स मध्ये याच्यावर सुद्धा एक सोल्युशन आहे की जर का मदर ही निगेटिव्ह असेल आणि जर तिची पहिली प्रेग्नन्सी असेल तर पहिल्या प्रेग्नन्सी मध्ये हा जो फिटस आहे जर हा पॉझिटिव्ह असेल तर ह्याची डिलिव्हरी झाल्याच्या नंतर त्या मदरला आफ्टर डिलिव्हरी इमिडिएटली द इंजेक्शन्स आर गिवन अँड दॅट इंजेक्शन्स आर ऑफ anti-RH फॅक्टर. ते कशाचे इंजेक्शन्स असतात, तर ते इंजेक्शन्स असतात anti-RH अँटीबॉडीजचे. anti-RH अँटीबॉडीज ह्याचे इंजेक्शन जे आहेत तर ते इंजेक्शन कोणाला दिले जातात, त्या फिमेलला दिल्या जातात. म्हणजे त्या मदरच्या शरीरामध्ये तयार झालेल्या ह्या ज्या RH अँटीबॉडीज आहेत, ह्या RH अँटीबॉडीज काय करून टाकल्या जातील, डिस्ट्रॉय करून टाकल्या जातील. जर का ह्या अँटीबॉडीज जर डिस्ट्रॉय झाल्या तर सेकंड प्रेग्नन्सीला त्या मदरला काही प्रॉब्लेम असेल का, काहीच नाहीये. फिटसला काही प्रॉब्लेम होईल का, फिटसला काहीच प्रॉब्लेम होणार नाहीये. परंतु सेकंड डिलिव्हरीला जर हे प्रिकॉशन घेण्यात आलेलं नसेल तर मात्र होणाऱ्या बाळाला इरेथ्रोब्लास्टोसिस फिटॅलिस हा आजार झालेला असेल. ह्या आजारामध्ये मुख्यतः आरबीसी खूप जास्त डिस्ट्रॉय व्हायला लागतात आणि आरबीसी जर खूप जास्त डिस्ट्रॉय होत असतील तर ते जे बाळ आहे त्याला अॅनिमिया झालेला असतो, सिव्हिअर टाईप ऑफ अॅनिमिया, आणि त्याच्यामध्ये जॉन्डिस जो आहे तो जॉन्डिस सुद्धा जन्मलेला असतो. म्हणजे जॉन्डिसही होणार. जॉन्डिस म्हणले की आपल्याला माहित आहे की आरबीसीची संख्या झपाट्याने कमी व्हायला लागते, कारण की आरबीसी ब्रेक झाल्या जास्त की बिलिरुबिन आणि बिलिव्हिरिडिन तयार होतो. बिलिरुबिन बिलिव्हिरिडिन तयार झाला की तो ब्लड मध्ये राहिला तर काय वेळ होतो आपल्याला,
ओके, म्हणजे अॅनिमिया असणार आहे आणि जॉन्डिस जो आहे तो जॉन्डिस सुद्धा त्या बाळाला असणार आहे. म्हणजे RH फॅक्टर आपल्या आयुष्यावर किती परिणाम करणार असतं. आणि हे RH फॅक्टर आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे, कारण की ब्लड ट्रान्सफ्युजन करत असताना सुद्धा आपल्याला RH फॅक्टरचा विचार करावा लागतो. ब्लड ट्रान्सफ्युजन करत असताना, आता हे तर झालं मदरच्या बाबतीत, ब्लड ट्रान्सफ्युजन करत असताना बघा की आपण म्हणतो ओ ब्लड ग्रुप असणारा पर्सन हा युनिव्हर्सल डोनर आहे. द पर्सन हु हॅव्हिंग द ब्लड ग्रुप ओ दॅट इज युनिव्हर्सल डोनर, त्याला आपण युनिव्हर्सल डोनर असं म्हणलं. पण खरंच हा ओ ब्लड ग्रुप असणारा पर्सन युनिव्हर्सल डोनर असतो का हो? त्याच्यामध्येही आपल्याला विचार करावा लागतो. परत ओ ब्लड ग्रुप असणारे दोन प्रकारचे पर्सन असतात, एक असतो ओ पॉझिटिव्ह आणि दुसरा असतो ओ निगेटिव्ह. जर आपण म्हणलो ओ पॉझिटिव्ह पर्सन, तर ओ पॉझिटिव्ह पर्सनच्या RBC वर डी अँटीजन प्रेझेंट आहे. म्हणजे हे RH फॅक्टर जे आहे तर ते RH फॅक्टर त्याच्याकडे प्रेझेंट आहे. म्हणजे ह्या पर्सनचं ब्लड कुठल्याही निगेटिव्ह पर्सनला देता येतं का? नाही देता येत. ए निगेटिव्हला देता येईल? नाही. बी निगेटिव्हला देता येईल? नाही. AB निगेटिव्हला देता येईल? नाही. ओ निगेटिव्हला देता येईल? नाही. पण ह्याचं ब्लड कोणाला दिलं जाऊ शकतं? ए पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह, AB पॉझिटिव्ह आणि ओ पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप असणाऱ्या पर्सनला ह्याचं ब्लड इझिली आपण देऊ शकतो. कारण की पॉझिटिव्ह म्हणजे डी अँटीजन त्यांच्याकडे प्रेझेंट आहे, परंतु ज्यांच्याकडे डी अँटीजन आधी नाहीच आहे त्यांच्या शरीरात आपण डी अँटीजन कसा इन्सर्ट करायचा? कारण की त्यांच्या शरीरात जर आपण डी अँटीजन इन्सर्ट केला तर त्यांच्या शरीरामध्ये अँटीबॉडी जे आहे तर त्या अँटीबॉडीजचं फॉर्मेशन होईल. इट इज मोर डेंजरस कंडिशन. म्हणून द पर्सन हु हॅव्हिंग द ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह, असा पर्सन की ज्याचा ब्लड ग्रुप हा ओ निगेटिव्ह असतो, त्या पर्सनचं ब्लड तुम्ही कुठल्याही पर्सनला देऊ शकता डोळे बंद करून. हा, देता येत असेल तर, डोळे बंद करून जर तुम्हाला ते इंजेक्शन लावता येत असेल, ती ड्रिप लावता येत असेल तर द्या, नाही तर डोळे उघडे ठेवूनच द्या. ओके, म्हणजे ज्या पर्सनचं ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह आहे ते आपण कुठल्याही पर्सनला देऊ शकतो. का बरं? त्याचं कारण आहे की ह्यांच्या RBC पूर्ण क्लीन असतात. यांच्या RBC वर ना ए अँटीजन आहे, ना बी अँटीजन आहे, ना AB आहे, ना डी अँटीजन आहे, कुठलाच अँटीजन नाहीये. RBCचा सरफेस एकदम क्लीन आणि प्लेन असतो आणि त्याच्यामुळे ह्या ज्या ब्लड ग्रुप आहे ओ निगेटिव्ह, हे ब्लड आपण कुठल्याही पर्सनला देऊ शकतो. बघा आता ओ निगेटिव्ह पर्सनचं ब्लड आपण ए पॉझिटिव्हला देऊ शकतो का नाही देऊ शकत? देऊ शकतो. ए निगेटिव्हला देता येतं का नाही देता येत? ए निगेटिव्हला देता येतं. बी पॉझिटिव्हला देता येईल? बी पॉझिटिव्हला सुद्धा देता येतं, कारण की हे निगेटिव्ह आहे, याच्याकडे RH फॅक्टरच नाही. बी निगेटिव्हला देता येईल का? बी निगेटिव्हला सुद्धा देता येतं. AB पॉझिटिव्हला देता येईल? येस. AB निगेटिव्हला देता येईल? येस. ओ पॉझिटिव्हला देता येईल? येस. ओ निगेटिव्हला देता येईल? येस. कोणालाही देता येतं, परंतु खरा डोनर जो आहे ना तर हा ओ निगेटिव्ह असतो. खरा युनिव्हर्सल डोनर कोण आहे? खरा युनिव्हर्सल डोनर हा ओ निगेटिव्ह आहे, परंतु ज्या पर्सनचं ब्लड ओ निगेटिव्ह आहे त्याला ओ पॉझिटिव्हचं सुद्धा ब्लड घेता येत नाही. त्याला ओ निगेटिव्हचंच ब्लड घ्यावं लागतं. आणि भारतामध्ये 7% लोक आहेत ज्यांच्याकडे निगेटिव्ह ब्लड ग्रुप आहे. ए, बी, AB, O हे सगळे मिळून 7%. त्याच्यामध्ये ओ निगेटिव्ह किती असतील ते बघा. म्हणून इट इज अन रेअर ब्लड ग्रुप. हा रेअर आहे. एखाद्या इमर्जन्सी कंडिशन मध्ये समजा एखाद्या पर्सनचा खूप मोठा ऍक्सिडेंट झाला, त्याचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये हिमोरेज झालं, ब्लड लॉस झाला त्या पर्सनचा. ब्लड लॉस झाल्याच्या नंतर खटकन त्याचं ब्लड प्रेशर कमी होतं पर्सनचं, आणि जर आपल्याला त्याला वाचवायचं असेल तर आपल्याला त्याला ब्लड ट्रान्सफ्युजन करायचंय. परंतु आपल्याकडे तेवढा वेळ सुद्धा नाही की त्याचा ब्लड ग्रुप कुठला आहे माहित करून घ्यायला. त्याचा ब्लड ग्रुप माहित करून घेण्यासाठी सुद्धा आपल्याला वेळ नाही. आपल्याला इमिडिएटली की 1-2 मिनिटाच्या आत त्याला ब्लड आपल्याला ट्रान्सफ्यूज करायचंय. तर अशा इमर्जन्सी कंडिशन मध्ये त्या पेशंटला तुम्ही कुठल्या ब्लड ग्रुपचं ब्लड डोनेट करणार आहात किंवा कुठलं ब्लड ट्रान्सफ्यूज करणार आहात? येस, डेफिनेटली ओ निगेटिव्ह. डोळे बंद करून जर देता येत असेल तर ओ निगेटिव्ह ब्लड जे आहे तर ते ओ निगेटिव्ह ब्लड हे आपल्याला त्या पर्सनला द्यावं लागेल. तर अशा पद्धतीने हा RH फॅक्टर जो आहे हा आपल्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम करणारा आहे. म्हणजे जर ABO आणि RH ह्या दोन सिस्टीम जर आपण एकत्र जोडल्या तर आपल्याकडे एकंदरीत 8 प्रकारचे ब्लड ग्रुप पाहायला मिळतात.
हे इथे 8 लिहिलेत मी. ए पॉझिटिव्ह, ए निगेटिव्ह, बी पॉझिटिव्ह, बी निगेटिव्ह, ए बी पॉझिटिव्ह, ए बी निगेटिव्ह, ओ पॉझिटिव्ह अँड ओ निगेटिव्ह अलॉंग विथ RH सिस्टीम. ओके, तर हे झाले आपले सगळे ब्लड ग्रुप्स.